वेलकम बॅक टू महाराष्ट्र बोर्ड यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 17 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या फिजिक्सचा 12वीचा पेपर, जो की आपल्याला याचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत, कारण परीक्षेची तयारी करताना आपल्याला त्या पेपरचा फॉर्मॅट माहीत असणे गरजेचे आहे. यामध्ये टोटल 4 सेक्शन्स असतात मित्रांनो, जे की सेक्शन नंबर ए, सेक्शन नंबर बी, सेक्शन नंबर सी आणि सेक्शन नंबर डी. तर आपण इथं बघू शकता सेक्शन नंबर 1 मध्ये आपण पाहू शकता जे की क्वेश्चन नंबर 1 आणि 2 राहतो. त्यामध्ये 10 मार्क्सचे 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, जे आपल्याला 1 मार्क ईच असतात. आणि क्वेश्चन नंबर 2 जो असतो त्यामध्ये 8 क्वेश्चन्स दिले जातात, ज्यामध्ये आपल्याला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन पाहायला मिळतात आणि ते सुद्धा 1 मार्क ईच वाले असतात. म्हणजे पहिला सेक्शन नंबर ए, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 यामध्ये आपल्याला टोटल 18 मार्क पाहायला मिळतात मित्रांनो. आणि सेक्शन नंबर 2 म्हणजे सेक्शन नंबर बी, ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14 पर्यंत आपल्याला 12 शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन पाहायला मिळतात, जे की 2 मार्क्ससाठी असतात मित्रांनो. टोटल 12 क्वेश्चन दिले जातात, ज्यापैकी आपल्याला एनी 8 अटेम्प्ट करायचे आहेत, कारण की एक क्वेश्चन 2 मार्क्सचा असतो आणि ते क्वेश्चन्स आपल्या 16 मार्क्ससाठी पुरा सेक्शन बी हा होणार आहे मित्रांनो. पहिले 18 आणि हे 16 मिळून होतात 34. तर आपण हे 2 सेक्शन लिहूनही आपण टोटल 34 मार्क्स घेऊ शकतो, म्हणजेच आपण पासिंग पुरते मार्क्स काढू शकतो मित्रांनो. तर यामध्ये आपण टोटल सेक्शन नंबर 3 मध्ये आपण पाहू शकतो, म्हणजे सी मध्ये क्वेश्चन नंबर 15 ते क्वेश्चन नंबर 26 पर्यंत 12 क्वेश्चन आपल्याला जे की शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन पाहायला मिळतात. त्यापैकी आपल्याला 3 मार्क्स ईचसाठी असतात आणि फक्त 8 अटेम्प्ट करायचे आहेत. म्हणजे आपल्याला इथे 4चा आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट मिळालेला आहे, म्हणजेच आपण 24 मार्क्ससाठी हा सेक्शन काउंट करू शकतो, जे की आपला पहिले 34 आणि 24 म्हणजेच आपले 58 मार्क्स होतात, जे की क्वेश्चन नंबर 15 पर्यंत ते 26 पर्यंत आपल्याला 24 मार्क्स पाहायला मिळतात. आणि पुरा सेक्शन सी पर्यंत आपल्याला 58 मार्क्सचा आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो मित्रांनो. तर सेक्शन डी न सॉल्व करताही आपण 80 प्लस आपण मार्क्स मिळवू शकतो. तर सेक्शन 4 म्हणजे सेक्शन डी आपण पाहू शकता, ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 27 ते क्वेश्चन नंबर 31 पर्यंत आपल्याला क्वेश्चन्स पाहायला मिळतात, जे की 5 लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन पाहायला मिळतील, ज्यापैकी आपल्याला फक्त 3च अटेम्प्ट करायचे आहेत, जे की ईच क्वेश्चन 4 मार्क्ससाठी असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला हा क्वेश्चन जो की मोठा क्वेश्चन होणार आहे. तर या प्रकारे आपल्याला फिजिक्सचा पेपर येणार आहे मित्रांनो. पेपरमध्ये लॉग टेबल यूज करणे अलाउड आहे, म्हणजेच आपल्याला लॉग टेबलचा यूज करता येईल, जे की आपल्याला न्यूमरिकल्स सॉल्व करायला मदत करतील. आणि यामध्ये आपण इथे बघू शकता, जे की आता बघूया आपण ज्यामध्ये आपल्याला कोणत्या टाईपचे प्रश्न पाहायला मिळतील. तर आपण इथे बघू शकता क्वेश्चन नंबर ए सेक्शनमधला, ज्यामध्ये आपल्याला 7 थेरी टाईप क्वेश्चन पाहायला मिळतील आणि 3 जे आहेत ते न्यूमरिकल्स पाहायला मिळतील MCQ मध्ये. आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे की व्हेरी शॉर्ट आन्सर आहेत, त्यामध्ये 6 थेरी क्वेश्चन पाहायला मिळतील आणि 2 न्यूमरिकल क्वेश्चन पाहायला मिळतील. आपण जसं की अजून सेक्शन बी मध्ये बघू शकतो, ज्यामध्ये आपल्याला टोटल 7 थेरी टाईप क्वेश्चन पाहायला मिळतील आणि 5 जे मिळतील आपल्याला न्यूमरिकल्स पाहायला मिळतील. क्वेश्चन नंबर 15 ते 26 पर्यंत जे मिळतील आपल्याला, त्यामध्ये आपल्याला 7 थेरी आणि 5 न्यूमरिकल्स पाहायला मिळतील. त्यानंतर बघूया सेक्शन नंबर डी. सेक्शन नंबर डी मध्ये सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे पाहायला मिळतील, जे की 3 क्वेश्चन आपल्याला 2 मार्क्ससाठी पाहायला मिळतील. त्यात आपले थेरी क्वेश्चन आणि 2 क्वेश्चन आहेत, जे की न्यूमरिकल क्वेश्चन आहेत. तर यापासून हे समजते मित्रांनो की न्यूमरिकल्स आपल्याला प्रत्येक सेक्शनमध्ये आहेत. यासाठी आपल्याला न्यूमरिकलची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे. तर या प्रकारे आहे आपला बोर्डाचा पेपरचा फॉर्मॅट फिजिक्सचा, जे की आपण चांगल्या प्रकारे यामध्ये मार्क्स मिळवू शकतो मित्रांनो, जो की आपला 70 मार्क्ससाठी होणार आहे. ते स्कोर करण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ होतील ते पाहत राहा मित्रांनो.